सर्किट बेंचच्या निर्देशानुसारच बाळूमामा देवालयाच्या बकऱ्यांची विक्री। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। आदमापूर येथील बाळूमामा बकऱ्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात समिती गठीत करण्यात आली आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे। बकरी व्यवस्थापन समितीमार्फत कोल्हापूर सर्किट बेंचने घालून दिलेल्या निर्देशानुसार पशुवैद्यकीय डॉक्टरांचा अहवाल व सल्ल्यानुसारच येथून पुढे बकऱ्यांची विक्री करता येणार आहे। या समितीमध्ये कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सेक्रेटरी मारुती ज्ञानू पाटील, पदसिद्ध विश्वस्त सरपंच व पोलीस पाटील, विश्वस्त नामदेव पाटील, पशुवैद्यकीय डॉक्टर काशीनाथ शिंगारे, तानाजी पुजारी, सुभाष पाटील यांचा समावेश आहे। श्री बाळूमामा देवालयाच्या बकऱ्यांची विक्री ही प्रशासक शिवराज नायकवडे व रागिनी खडके यांच्या कार्यकाळापासूनच सीसीटीव्ही निगराणीखाली सुरू आहे। मात्र या विक्री संदर्भातच एक दावा निकाली काढत उच्च न्यायालयाने समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार विद्यमान अध्यक्ष होडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।